जे सत्र सुरू करतो त्याच्यातला आजचा हा 30 नंबरचा भाग, ज्याच्यामध्ये आपण एक आढावा घ्यायचा आहे की पाठीमागच्या 30 दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं आपण हा उपक्रम राबवला, त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल अपेक्षित आहेत, त्याचा काय इम्पॅक्ट आपल्याला जाणवतोय, याच्यामध्ये काय चेंजेस आपल्याला करावे लागतील, या सगळ्या बाबींचा आढावा घेण्यासाठीचं आजचं हे सत्र. यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि उपस्थितांना विनंती की आपण आपलं जे काही या क्रमाबद्दलचं मत असेल ते मत मांडावे विनंती. पर्जन्य. बरे, आपण अगोदर सांगितलेलं होतं ना या पद्धतीने आपण बोलणार आहोत यावर. तुम्हाला काही बोलायचं आहे की नाही बोलायचंय? हा, पर्जन्य. हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड ऍक्च्युली मॉर्निंग. खरं तर हा फीडबॅक जो आहे तो तुमच्यासाठी नसून तुम्ही जे मार्गदर्शन करून आम्हाला ज्ञान मिळालेलं आहे ह्याचीच एक पोचपावती आहे असं मला वाटतं. कारण तुमच्या मार्गदर्शनाने खूप छोटे छोटे फॅक्टर्स असतात जे कधी ज्याच्याकडे लक्ष गेलेलं नसतं, जे आम्ही कधी ऑब्झर्व केलेलं नसतात आणि ज्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. अशा गोष्टी मला कळल्या, ज्याच्यामध्ये अगदी आपलं लेटेस्ट झालेलं महिला दिनाचं सेशन असेल, तर आपण जेव्हा इक्वॅलिटी विषयी बोलतोय तर तेव्हा वॉशरूम्समध्ये बेबी डायपर चेंज करण्यासाठीचा जो तुम्ही इन्सिडेंट सांगितला, तुमचं ऑब्झर्वेशन सांगितलं, तर त्याच्यातून एक फॅक्टर लक्षात येतो की किती बारीक बारीक गोष्टींवर अजून काम करणं गरजेचं आहे, कुठल्या लेवलपर्यंत आपण विचार करणं गरजेचं आहे. ती एक वैचारिक पातळी जी आहे ती माझी थोडी थोडीशी तुमच्या रोजच्या या मार्गदर्शनाने डेव्हलप होतीये असं मला वाटतं. त्याच्यानंतर एमपीएससी युपीएससी असेल किंवा बिझनेस असेल, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही वेगवेगळे रोज विषय घेऊन सेशन्स घेत आहात, तर ते अतिशय विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारे सेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा जो विषय आहे तर तो माझ्यासाठी मी नव्यानेच शिकतेय, सगळ्या त्या गोष्टी पहिल्यांदाच ऐकतेय. आणि जेव्हा तुम्ही सेशन झाल्यानंतर टास्क देता, तर त्या टास्कमध्ये जेव्हा आम्ही स्वतः जाऊन सर्च करतो गुगलवर, जेमिनायवर, तर तेव्हा बऱ्याचशा नवीन गोष्टी जाणायला मिळतात. कारण ॲज युजल रोज उठून आम्ही तरी स्वतःहून काही गुगलला जाऊन विचारायला जाणार नाही अशा गोष्टी. कारण जेव्हा कोणी सांगितलं नाही, म्हणजे सांगत नाही जोपर्यंत कोणी, तोपर्यंत स्वतःहून इंटरेस्ट घेऊन काम करण्याची ही मानवाची प्रवृत्ती नसते मोस्टली. त्यामुळे मग जेव्हा तुम्ही हे वेगवेगळे टास्क देता, त्या टास्कच्या माध्यमातून पण आम्हाला शिकायला खूप काही मिळतं. आणि मला असं तुम्हाला एक सांगावंसं वाटतं की इथून पुढच्या जे आपले सेशन्स असतील, तर त्यामध्ये तुमच्या ह्या ज्या ऑब्झर्वेशन स्किल्स आहेत किंवा तुम्ही वेगवेगळे जे इन्सिडेंट सगळे अनुभवता, तर तशा पद्धतीने ऑब्झर्वेशन स्किल्स असतील किंवा एखादी गोष्ट ऑब्झर्व करून नुसतं न सोडता त्याच्या बाबतीतला जो विचार आहे किंवा त्याच्या बाबतीत पुढे व्यवस्थित तो पोहोचवणे मुद्दा, ह्या ऑब्झर्वेशन स्किल्स बाबत थोडेसे 1-2 सेशन्स व्हावेत असं मला वाटतं. आणि त्यासोबतच जे डेली लाईफ प्रॉब्लेम्स आपण फेस करतो, म्हणजे मेंटली वगैरे ज्या आहेत, मानसिकरित्या बरेचसे प्रॉब्लेम्स आपण फेस करतो. आमच्या जनरेशनच्या मुलांना म्हणजे असं म्हणलं जातं की जेनझी जी आहे ती लवकर ऑफेंड होते. म्हणजे थोडं पूर्वी कसं असायचं की शिक्षक अगदी मुलांना मारायचे सुद्धा तरी त्यांना काही वाटायचं नाही, पण आता सध्या शिक्षक नुसते बोलले तरी दिवसभर त्यांचे 2 शब्द ते आमच्या डोक्यातून जात नाहीत. आम्ही दिवसभर त्याचाच विचार करत बसतो. तर हे जे थोडंसं आमची प्रवृत्ती झालेली आहे, तर ती कशी कमी करावी ह्याच्याविषयी सुद्धा मार्गदर्शन घ्यायला आवडेल. थँक्यू सर. चालेल, ठीक आहे. नेक्स्ट कोण बोलते? माधवी. नमस्कार, मी माधवी बोरसे, कला वाणिज्य BCA महिला महाविद्यालय धुळे. आपलं जे डेली 25 मिनिट्सचं जे सेशन चालू आहे, तर त्यात वेगवेगळ्या विषयांवर जे मार्गदर्शन मिळतं, तर ते खूप आमच्यासाठी इतकं महत्वाचं आहे की म्हणजे याच्या आधी आम्ही असं कधी विचार पण केला नव्हता की आपल्याला असं मार्गदर्शन भेटायला पाहिजे किंवा आपल्याला ते गरजेचं आहे. पण जेव्हा तुम्ही हे मार्गदर्शन स्टार्ट केलं, तेव्हा कुठेतरी वाटायला लागलं की नाही, हे खरंच आपल्यासाठी महत्वाचं आणि आपण याच्यावर विचार करायला हवा. सर, तुम्ही जेव्हा काल बोलले MPSC UPSC वर,
तर म्हणजे मला पण वाटायचं की मी पण पुण्याला जायला पाहिजे एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी. मी पण तिथं गेल्यावर पण जेव्हा तुम्ही काल खरी सिच्युएशन सांगितली तेव्हा मी पण विचार केला आणि तो विचार माझ्या डोक्यातून म्हणजे अ, मनातून निघाला होता विचार की नाही आपण असं घरी करून पण आपण करू शकतो असं. तर अशा वेगवेगळ्या व्याख्यानांमधून तुम्ही जे बोलतात त्यावर म्हणजे खरंच खूप विचार करण्यासारखं आहे आणि हे मी विचार करायला लागली आणि त्याचबरोबर अ, हे मार्गदर्शन फक्त ज्ञान वाढवण्यापुरतं नाही तर ते आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक डेली लाईफमध्ये उपयुक्त असं आहे. तर अशा पद्धतीने त्याचबरोबर सर तुमच्याकडनं त्या दिवशी मला तुम्ही ज्या दिवशी दिल्लीला जाण्यासाठी फ्लाईटमध्ये होतात, त्या दिवशी मला खरं तुमचं म्हणजे सातत्य काय असतं आणि तत्परता काय असते, हे शिकायला मिळालं. म्हणजे जर तुम्ही सांगितलं असतं तर आपलं त्या दिवशीचं सेशन झालं पण नसतं. कारण की तुम्ही सांगितलं असतं की मी फ्लाईटमध्ये आहे, तर आजचं सेशन होऊ शकणार नाही. पण मग आपलं सातत्य टिकवणं महत्त्वाचं यासाठी तुम्ही सकाळी 3:30 वाजेपासून जी धावपळ चालू होती तुमची आणि ती बघून मला खरंच वाटलं की नाही आपल्या जीवनामध्ये सातत्य असणं खरंच खूप महत्वाचं आहे. तर मला या व्याख्यानामधून या गोष्टी शिकायला मिळतायत आणि अनुभवायला मिळतायत सर. तर म्हणजे माझी काही अपेक्षा नाहीये की म्हणजे जसं चालू आहे तेच अगदी माझ्यासाठी योग्य आहे, असं मला वाटतं सर. चालेल, ठीक आहे. ओके. यश. नमस्कार सर, गुड मॉर्निंग. अरे तुमचे व्हिडिओ सगळे बंद का ठेवलेत सगळ्यांनी? हा, बोलतो बोल. सर, मागील ह्या काही दिवसाच्या उपक्रमातून मला खूप मौल्यवान मार्गदर्शन मिळाले. दररोज 25 मिनिटं नियमित ऐकले मी. मला त्यातून व्यक्तिमत्व विकास, माइंडसेट, सवयी, नकार पचवणे, आय कॉन्टॅक्ट, अजून फर्स्ट इम्प्रेशन, SIP, झोपेचे विज्ञान असे खूप अतिशय महत्त्वाचे विषय सोप्या भाषेत समजले. आणि त्यामध्ये जे टास्क दिले होते त्या टास्कमधून सर आम्ही पण स्वतः जाऊन रिसर्च करायचा त्याबद्दल आणि थोडंसं कामाला पण त्याबद्दल माहिती व्हायची. या दिवसांमधला माझा अनुभव खूप प्रेरणादायी आणि ऊर्जादायी होता. सर मला अजून थोडं ह्याचं तर मला 25 मिनिटाचे काही विषय म्हणजे 25 मिनिटात जे विषय संपायला नव्हते पाहिजे ते जास्त हे होते. जसं की आय कॉन्टॅक्ट आणि बॉडी लँग्वेज याचा सराव याच्यावर जास्त बोलायला पाहिजे होतं. आणि मला अजून काय पाहिजे तर मला मुलाखतीची तयारी तर कशी करायची त्याबद्दल पाहिजे आणि मी जे समजा करत आहे त्याच्यात मला जर काही समजा अपयश आलं तर त्या अपयशातून पुन्हा उभं कसं राहायचं याची रणनीती पण मला मिळायला पाहिजे असं माझं हे आहे. धन्यवाद सर. चालेल, अजून कोण बोलतोय? सानिका. गुड मॉर्निंग सर. स्पेशली तर मी सांगते स्टार्टिंगला जेव्हा आपले सेशन्स चालू होते त्यावेळेस माझा परीक्षेचा ड्युरेशन चालू होता आणि त्यामुळे माझं सातत्य नव्हतं म्हणजे लेक्चर करण्यामध्ये. त्यानंतर मी एक लेक्चर केला त्यानंतर मला लक्षात आलं की हे लेक्चर आपल्या जीवनासाठी एवढे इम्पॉर्टंट आहे. आपण दररोज सकाळी 6:55 वाजता घेत असलेले लेक्चर हे खूपच उपयुक्त आणि प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक आहेत. आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या नवीन विषयावर माहिती देता ज्यामुळे आमचे जनरल नॉलेज तसेच सुद्धा करंट अफेअर्स बद्दलचे सुद्धा ज्ञान मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्यामुळे आपण निवडलेले जे टॉपिक्स खूप इंटरेस्टिंग वाटत आहे आणि जे तुम्ही एक्झाम्पल देता जे म्हणजे जसं की रिअल लाईफ मध्ये जसं की कालच एक एक्झाम्पल दिलं होतं आणि त्यामुळे सर्वांना कळलं की आपण काय काय करू शकतो आणि कुठून पण काहीतरी घरून सुद्धा खूप चांगलं काहीतरी करू शकतो. त्यामुळे आपण दिलेली उदाहरणे, रिअल लाईफ रेफरन्सेस आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून दिलेली शिकवण खूप प्रभावी असते. त्यामुळे केवळ पुस्तकातील ज्ञानच नाही तर प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा मिळते. या लेक्चरमुळे आमच्यात कॉन्फिडन्स वाढत आहे. त्यामुळे बोलण्याची आणि विचार मांडण्याची क्षमता सुद्धा सुधारत आहे. तसेच रोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय सुद्धा लागली आहे. जी आमच्या भविष्याकरिता खूप महत्वाची आहे. आणि सर तुम्ही जे रोज सकाळी नवीन नवीन टॉपिक्स म्हणजे जसं की करंट लाईफ रिलेटेड टॉपिक असतात हे आम्हाला खूप काही शिकवून जातात. पण मला असं वाटते की यामध्ये जरी आपल्याला इम्प्रूव्हमेंट जरी करायचं असेल तर एखादी हप्त्यामध्ये जरी आपण काहीतरी टॉपिक्स घेतले तर वीकच्या एंडिंगला जसं की सॅटर्डे किंवा संडेला आपण
ते टॉपिक पुन्हा रिवाइज करावे आणि थोडं क्विजेस काहीतरी क्विज नाही पण जे हे पूर्ण टॉपिक एका हप्त्यामध्ये घेतले ते हप्त्याच्या शेवटी एकदा रिवाइज करावे. धन्यवाद सर. चला, चांगली चांगली सजेशन सानिकाने दिलेलं आहे. त्याच्यावर पहिल्यांदा आपण उत्तर शोधू आणि मग पुढे जाऊया. की 7 दिवस असतात आपले आणि 7 दिवसामध्ये रिव्हिजन करायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सगळेजण आहात, आपण 50 लोक तरी कंटिन्यू आहोत आत्ता, लक्षात घ्या. तर आपण काय करू शकतो की दर आठवड्याला होणारे जे 7 टॉपिक आहेत, हे 7 टॉपिक तुमच्यापैकी 7 जणांनी रिव्हिजनमध्ये घ्यायचे. प्रत्येकाला आपण जर 5 मिनिटं दिली, 4 मिनिटं दिली, तर आपण या ठिकाणी 25 मिनिटांमध्ये असं रिव्हिजन करू शकतो. आहे का तयारी तुमची तशी? तुमच्यातले 5 जण निवडले जातील. त्याने प्रत्येकी 4-4 मिनिटं बोलायचं झालेल्या टॉपिक विषयी. आहे तयारी तुमची? चालणार आहे? चालेल. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला घ्यायची आहे आणि ही ऍक्टिव्हिटी कोण कोऑर्डिनेट करेल? प्रियंका, तू करशील? प्रियंका सर, करते. दसरवाट. हा, तर तू दर आठवड्याला करते. ज्या चार मुलांना बोलायचं आहे त्यांना संधी देशील आणि त्यांचं टॉपिक फायनल करशील. आता याच्यात परत परत हे नाही होणार. आपण तुम्ही जसं सांगितलंय तसं प्रत्येकाने 4 मिनिटाचं त्याच्यात रिकॉल टाईप सिस्टमनं आपण बोलायचं आहे, लक्षात. ठीक आहे. रिपीट तुम्हाला कितीही वेळा बोलता येईल, कारण 50च जण आपण आहोत. प्रत्येकाला 3-4 वेळेला बोलण्याची संधी मिळणार आहे जर सगळेजण बोलतील तर, लक्षात. काही लोक बोलतच नाहीत, त्यामुळे त्यांना या ठिकाणी इतरांना जास्त संधी मिळू शकते, लक्षात घ्या. ठीक आहे, चालेल. हा सानियानं सांगितलेला बद्दल आपण लगेच केला. पुढे सांगा, अजून काय अपेक्षित आहे? कुणाला काही बोलायचं आहे अजून? हा, सानिया नाच. यस सर, गुड मॉर्निंग सर. Morning. मैं दिल से बोलना चाहूँगी कि जो करियर कट्टे का सेशन है ये सिर्फ हमारे लिए जो लेक्चर नहीं है बल्कि एक जर्नी है जिससे हमें रोज कुछ ना कुछ नया सीखने को मिलता है. लाइक एग्जाम प्रिपरेशन हो एंड कोई भी टेक्निक स्टडी टेक्निक हो, और आपने डिफरेंट डिफरेंट टॉपिक जो लिए सर, लाइक फाइनेंशियल लिटरेसी, SIP और AI फ्यूचर जॉब्स. लेकिन सबसे ज्यादा चेंज हमें मुझे उसमें माइंडसेट वाले सेशन में मिला. लाइक संकटों को अपॉर्चुनिटी में बनाना, ना कि ब्लेम या विक्टिम मेंटली पर ब्लेम करना. एंड इमोशनल इंटेलिजेंस से भी हमें बहुत कुछ सीखने को मिला, आपने से जो गाइड किया था सर. एंड मोबाइल एडिक्शन, लाइक वन आपने बताया था सर, 1 आवर्स पहले मोबाइल ऑफ कर देना चाहिए सोने से पहले. एंड सो आफ्टर मतलब सोने के जब आप जागे तो 1 आवर्स तक मोबाइल को हाथ नहीं लगाना चाहिए. तो ये वाली टेक्निक भी काफी बेनिफिशियल रही. एंड पब्लिक स्पीकिंग, स्टेज फेयर के बारे में भी आपने सर बहुत अच्छे से गाइड किया. तो जो आपके अलग अलग टॉपिक से आपने गाइड किया तो वो काफी बेनिफिशियल रहा वो भी हमारे लिए. एंड जो राष्ट्र निर्माण यूथ रिस्पॉन्सिबिलिटी के बारे में आपने हमें समझाया था, तो सोसाइटी के लिए मतलब ऐसे नहीं किया राष्ट्र की जो सेवा करना है वो सिर्फ कोई पर्टिकुलर फील्ड में जाकर भी कर सकते हैं. अगर हम डिफरेंट वे में अपने एम में रहकर भी अगर कुछ करते हैं और समाज के लिए, खुद के लिए, तो वो भी बहुत इम्पैक्टफुल रह सकता है. एंड सर आपने एक चीज बताई थी, टाइम मैनेजमेंट, कि टाइम मैनेजमेंट है तो वो हम खुद मतलब फॉलो करें तो बहुत ज्यादा इम्पैक्टफुल रह सकता है. लाइक आपने एग्जांपल दी थी कि अगर हमें कहीं पहुंचना है, चाहे वो मीटिंग हो या कोई फंक्शन हो, सो टाइम पर पहुंचना ये बहुत जरूरी रहता, क्योंकि वो इंसान के पर्सनालिटी को मतलब शो करता है. तो आपने एक एग्जांपल दी थी कि जैसे अगर हमें कहीं बस से ट्रेवल करना है तो हमें कहीं पर टाइम पर पहुंचना है 10 बजे, तो ऐसा नहीं है कि फिर हो सकता ना, ऐसी संभावना हो सकती है कि हम बस लेट आ जाए या फिर बस छूट जाए वगैरह. तो उससे पहले टाइम से पहले वहां पर पहुंच जाए, ना कि जब अगर हम लेट हो गए समथिंग कि हमारी गाड़ी छूट गई, बस छूट गई, ऐसा ना. माइंड ब्लेम मतलब ब्लेम गेम ना खेले, बल्कि एक्सेप्ट द मिस्टेक एंड खुद वहां पर टाइम पर 10 मिनट पहले पहुंचे. ये वाली चीज हमें बहुत
सीखने को मिली थी, लाइक नॉट ब्लेम ऑन सिचुएशन, एक्सेप्ट द मिस्टेक, दैट इज द रियलिटी। एंड और बहुत कुछ सीखने को मिला इस सेशन से हमें। जब से 90 डेज की एक्टिविटीज जो शुरू थी, तो फिर वो जब 90 डे खत्म हो गए तो हमें बहुत ऐसा लगा था कि अब मतलब थोड़ा सा डिसकनेक्शन सा फील हुआ था। फिर 5 डेज की जो 5 मिनट की जो एक्टिविटी शुरू हुई थी, तो थोड़ा सा मतलब ऐसा लगा था। हमने आपको एक दिन सर सेशन में बोले भी थे कि 5 मिनट को 15 मिनट कर दीजिए, तो फिर लेकिन फिर वो नहीं होता। लेकिन सर जब फिर ये शिव संकल्प लिए थे कि 25 मिनट की एक्टिविटी रेगुलर होंगी, तो उससे हमें मतलब काफी हम हैप्पी हुए थे, क्योंकि नहीं रेगुलर से कुछ ना कुछ सीखने को मिलेगा। सो उसके लिए थैंक यू सो मच सर। एंड मैं सजेशन में ये कहना चाहूंगी कि जो लेक्चर होता है, जो सेशन होता है मॉर्निंग में हमारा, देन उसकी जो पीपीटी फॉर्मेट में अगर वो मिले, लाइक, और ये जो सेशन है वो ऐप पर भी मतलब अवेलेबल किए जाए। एंड जो टास्क देते सर, आप तो उसको एक पीपीटी फॉर्मेट में, एक पीडीएफ में ऐप पर भी अवेलेबल करें हर लेक्चर के अंदर। और जो आप माइंड मतलब रोड मैप देते, लाइक यूपीएससी हो गया, या कोई भी जैसे स्लीपिंग को लेकर आपने दिए थे, एंड मोबाइल एडिक्शन को लेकर, तो उसे ऐसा थोड़ा सा मतलब माइंड मैप तौर पर ऐसा पीडीएफ तौर पर आप ग्रुप पर भी प्रोवाइड करें, और ऐप के अंदर भी मतलब स्पेशल पीडीएफ सेक्शन में प्रोवाइड कर, तो वो काफी बेनिफिशियल होगा। ऐसा मुझे फील होता है। एंड सर जैसे मतलब राकेश शर्मा जब चांद पर गए थे, तो इंदिरा गांधी ने उनसे पूछे थे कि वहां से इंडिया हमारा कैसा दिख रहा है, तो उन्होंने कहा था कि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। तो मैं एक शेर कहना चाहूंगी, सितारों से आगे जहां और भी है, अभी इश्क के इम्तिहान और भी है। सो मतलब मोरल ऑफ द स्टोरी या मेरे टॉपिक का मतलब ये है कि अभी हम मतलब स्टडी वाली या लर्निंग प्रोसेस में है, तो बहुत सारे डिस्ट्रक्शन आते हैं, जैसे आपने समझाया, बहुत सारी चीजें आती है, बहुत सारी चैलेंजेस आते हैं लाइफ में। तो हमें डिस्ट्रैक्ट नहीं होना है, गिव अप नहीं करना है, बल्कि जो भी इम्तिहान है, चाहे वो कोई भी टॉपिक से लेकर हो, तो उसे हमें आगे बढ़ना है। सो यही कहना चाहूंगी। एंड थैंक यू सो मच सर। थैंक यू। आपका जो एक सजेशन है कि लेक्चर ऐप में मिलना चाहिए, वो इमीडिएट इफेक्ट से हम कर सकते हैं। दूसरा बात है कि आपने पीडीएफ के वाले में बोला, तो हर रोज आप हम राइटिंग में उसका दे रहे हैं, मेरे ख्याल से ग्रुप में आ रहा है सबके लिए, ठीक है। तो उसे कन्वर्ट करके ऐप में देने की भी प्रोविजन हम लोग कर लेंगे. पर्जन्य तो कोऑर्डिनेट करशील किरण मॅडम आणि चैत्रा मॅडमांशी, आणि हे दररोजचं लेक्चर जे आपलं आहे ते ॲपमध्ये देखील दिसेल विद्यार्थ्यांना. ते पी डी एफ सेक्शनमध्ये आपल्या वेदिकाने लिहिलेले ज्या काही दररोजच्या नोट्स आहेत त्याही उपलब्ध होतील असा प्रयत्न करा फक्त. ठीक आहे, येस सर. चालेल. प्रज्वल. प्रज्वल शंभरकर, सर आपलं हा सर, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा सर, सर आपले आजपर्यंतचे जे पूर्ण सत्र झाले ते खूपच उत्साहवर्धक आहेत सर. आपल्या मार्गदर्शनामुळे आमच्या जीवनाला एक दिशा मिळते. मुख्य म्हणजे काल झालेलं एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचं जे सत्र आहे सर, त्यामध्ये आपण एक सांगितलं की विद्यार्थ्यांना जे आहे ते पुणे मुंबई सारख्या ठिकाणचं आकर्षण क्लासेसचं खूप असतं. आणि पूर्वी माझं पण असं होतं सर काही दिवसा अगोदर, की मी माझं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर मुंबई पुण्याला वगैरे जाईल किंवा दिल्लीला वगैरे. पण मग काही दिवसानंतर मी ठरवलं सर, की जी इन्व्हेस्टमेंट आपण बाहेर करतो, ते जर आपण तेवढंच कंटिन्यूटी देऊन तेवढा एफर्ट जर आपण गावामध्ये घरी राहूनच केलं, तर आपण घरी देखील राहून यश संपादित करू शकतो. आणि काल एकतर आपलं मार्गदर्शन मिळालं सर, त्याच्यामुळे आणखी माझा कॉन्फिडन्स किंवा माझा उत्साह जो आहे तो या ठिकाणी वाढलेला आहे सर. आणि याचं कारण आपलं मार्गदर्शन आहे सर. आणखी माझा जो समज आहे, हा समज दृढ झालेला आहे, की निश्चितच मी पुणे मुंबईला न जाता घरी देखील चांगला सातत्याने अभ्यास करून यूपीएससी जी आहे ती क्रॅक करू शकतो. आपल्याकडून मी सातत्य शिकलोय सर, की काहीही झालं, आपण प्रवासात असाल किंवा कितीही अर्जंट काम आपल्याला असेल, पण आपला एकही क्लास मिस होत नाही. हे जे सातत्य आहे, पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आम्हाला देखील कामात येईल सर. आणि आपलं मार्गदर्शन निश्चितच त्याचा उपयोग होईल सर. असंच मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देत राहा. आणि या ठिकाणी एक माझा एक प्रयत्न
की ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर कॉलेज संपल्याच्या नंतर आम्हाला ह्या उपक्रमाचा लाभ घेता का? धन्यवाद सर. नक्कीच. प्रश्नाचं उत्तर मला वाटतं ऑलरेडी सगळ्यांच्याकडे आहे आणि जिल्हा नियोजन समितीचा तू स्वतः पण एक पार्ट आहेस. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी आहे आणि मला तुमच्याकडून सजेशन येऊ देत की बाबा हा टॉपिक आपल्याला नको होता किंवा याच्याविषयी फार कमी बोललं गेलं किंवा आम्हाला आता याच्याबरोबर अजून काही टॉपिक त्यात ऍड करायला पाहिजे. त्या सजेशन येऊ देत. आपल्याला या फीडबॅक सेशनला कौतुक सोहळा नाही करायचा आहे. रिअल फीडबॅक तुम्हाला काय वाटतं या सेशन बद्दल? म्हणजे तुम्ही हे जे बोललात तेही खरंच आहे, याच्याबद्दल मला काही शंका नाही. त्याचा मी स्वीकार करतो. पण आपल्याला काय जिथं जिथं आता 2-3 सजेशन चांगल्या सांगितल्या त्या लगेच आपण इमिजिएट इफेक्टनं आपण या ठिकाणी एक्झिक्यूट करणार आहोत. असे अजून काही सजेशन आहेत का? सजेशन तर जर असल्या तर कळवण्यात येतील सर. चालेल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अजून कोणाला बोलायचं आहे? धन्यवाद. प्राची. गुड मॉर्निंग सर. सर जसे आपले ऍपवर जे सेशन आहेत ना, जसं उद्योजक आपल्या भेटीला किंवा IAS आपल्या भेटीला, इमोशनल इंटेलिजन्स मध्ये आणि आता आपल्या करिअर सनसेटमध्ये जर बघितलं तर आम्ही लॉ कॉलेजमधले आहोत. म्हणजे आता भारतीय विद्यापीठ लॉ कॉलेज कराड आणि भारतीय विद्यापीठ लॉ कॉलेज सांगली. मग आमच्या लॉ रिलेटेड सुद्धा थोडेफार जर सेशन्स झाले तर आम्हाला खूप आनंद होईल सर. हे तुझं सजेशन सकाळी 365 साठी आहे का रेग्युलर उपक्रमासाठी? सर दोन्ही ह्याच्यामध्ये पण चालतंय, म्हणजे कसंही चालेल. बरं, ठीक आहे, चालेल. ओके. अजून कोणाला बोलायचं आहे? कोणाला बोलायचं आहे का पुढे जाण्यापूर्वी? बरं, काही सर प्राचार्य प्राध्यापक बोल सानिका. सर यामध्ये आपण डेली न्यूज अँड हायलाइट्स आणि गव्हर्नमेंट स्कीम्स कोणत्या नवीन नवीन आल्या हे आपण यामध्ये नवीन ऍड करू शकतो. ते ऑलरेडी येते ना आपल्याकडे. स्नेहाकडून दररोजच्या न्यूज येत आहेत. PMBच्या म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडियाकडे आलेल्या सगळ्या स्कीम ज्या आहेत त्या दररोज आपण ऑलरेडी टाकतोय. म्हणजे हे जे काही 5 लोक आपल्यासाठी काम करतायत, दररोज फ्लायर बनवतायत. मग वेदिका आहे, त्याच्यामध्ये स्नेहा आहे, पर्जन्य आहे. प्रत्येकाला ती जबाबदारी दिली, त्याच्यामध्ये पॉइंट्स मिळत आहेत हे सगळे ऑलरेडी. पण त्यातून जर काही नवीन तुमच्यासाठी महत्वाचे म्हणजे तरुणांसाठी महत्वाच्या स्कीम जशा येतील तशा स्कीम देखील आपण काही स्पेशल सत्रामध्ये इन्कॉर्पोरेट करू आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओके सर. चालेल. आणि कोण आहे श्रद्धा? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हॅलो सर. आपण हा, बोला बोला. सर स्पर्धा परीक्षा आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यामध्ये अधिक भर द्यावा. सर आपली 25 मिनिटाची जी सेशन होत आहे त्यामध्ये आपण म्हणजे त्या संबंधित 1-2 प्रश्न असतील तर ते आम्ही विचारतो आणि वेळ अधिक झाली तरी पण चालेल. वेळने अधिक होणार, पण त्या वेळेमध्ये तुमचे प्रश्न घेतले जातील असतील तर. तसं ठीक आहे. शेवटच्या 20 मिनिटं झाल्यानंतर जर काही चॅटबॉक्समध्ये प्रश्न तुमचे असतील तर मी त्यातला काही टॉपिक थांबवून तुम्हाला या गोष्टीसाठी म्हणजे तुमच्या प्रश्नांना वेळ देऊ शकतो आपण. लक्षात घ्या. ठीक आहे. चालेल. अजून कोणाला बोलायचं आहे? प्राचार्य मंडळी आहेत, समन्वयक आहेत, त्यांना कुणाला काही सूचना द्यायच्या आहेत? तळवणकर सर बोलताय आपण?
एकच मिनिटं घेतोय सर्व हा सर. विद्यार्थ्यांचा. हा सर. आपल्या एक लक्षात आलं असेल की मी फक्त या ठिकाणी ऑब्झर्व करत असतो आणि सगळे विद्यार्थी जे बोलत आहेत सेशन तर निश्चितच सर्व महत्वाचे उपयोगाचे आणि चांगले आहेत. पण विद्यार्थ्यांच्या एक लक्षात आलं असेल की या सेशनमध्ये ज्या काही गोष्टी होतात, टायटल जे असतं किंवा ज्याच्याबद्दल आपण बोलतो याबद्दल माहिती कुठेही उपलब्ध असते, परंतु या ठिकाणी सर बोलत असताना त्याला एक वेगळा आयाम दिलेला असतो जो तुम्हाला इतरत्र तो मिळणार नाही. या 20 मिनिटामध्ये या 25 मिनिटामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला मिळतात त्याच्या मागे पुष्कळचा अनुभव असतो आणि त्या त्या आयामामधून सरांकडून बोलल्या जातं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना ते समजण्याकरिता आणि त्याचा म्हणजे मनावर परिणाम होण्याकरता निश्चितच उपयोग होतो. तर फक्त विद्यार्थ्यांना आणखी एक सूचना अशी होती की ज्यांचा लॉस होतो आहे म्हणजे आपण 54 ते 55 लोक असतो इथे आणि जेव्हा 5 मिनिटाची ऍक्टिव्हिटी होती त्यावेळेस संख्या थोडीशी जास्त होती, 75 ते 80 पर्यंत रेग्युलर जायची. 119 पासून 75 पर्यंत आली होती. तर मला असं वाटतं की त्याचं थोडंसं वेळ वाढल्यामुळे हे जे 25-30 लोकांचा या ठिकाणी लॉस होतोय, आपले मित्रमैत्रिणीच आहेत ते. पॉसिबल असेल तर त्यांना सांगा की ही म्हणजे संधी पुन्हा येणार नाहीये. तर वेळेवर अगदी त्या ठिकाणी उपस्थित राहून याचा फायदा घ्यावा, कारण इतरत्र तुम्हाला ते मिळणार नाही. ह्या गोष्टी तुम्हाला यायला मिळणार नाहीत. तर हा एक फायदा घ्यावा असं सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर संसदच्या पदाधिकाऱ्यांनी इतरांना सांगावं. एवढीच सूचना होती. धन्यवाद सर. तुमच्या माहितीसाठी तळवणकर सर देखील सातत्यानं पहिल्या दिवसापासून प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये आणि वेळेच्या पूर्वी जॉईन असतात, हेही लक्षात घ्या तुम्ही त्याच्यामध्ये. प्रिन्स पासवान. सर आता आपल्याला म्हणजे ह्या 25 मिनिटाच्या सेशनमध्ये बॉडी लँग्वेजवर काही विचार असतील तर ते पण, आपली बॉडी लँग्वेज पुढं कशी अजून सुधारणे गरजेचे त्याच्यावर. अजून थोडं त्याच्यात आपण भर कशी टाकता येईल प्रयत्न करतोय. सेशन घेऊ आपण त्याची. ठीक आहे. हो. चल अजून कोणाला बोलायचं आहे? नीलाक्षी. गुड मॉर्निंग सर। 365 मॉर्निंग. डेज एक्टिविटी में ओवर थिंकिंग पे सेशन होना चाहिए और जेनजी एंड पेरेंट्स ये टॉपिक पे सेशन होना चाहिए। आपका सजेशन मिला था मुझे पहले, आपने बता दिया, उसे जरूर ले लेंगे। ठीक है। अजून कोणाला काही बोलायचं आहे? चालेल. मला वाटतं आजचं सेशनमध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. हे फीडबॅक आपण घेत राहू. प्रत्येक 30 तासानंतर हा फीडबॅक सेशन असेल. त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय करतोय आपण, म्हणजे एकदा ठरवलं पण त्याच्यात काय या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट असेल तर इम्प्रूव्हमेंट नक्कीच करता येतील. राहिला प्रश्न आजचं सेशन, म्हणजे फीडबॅक सेशन घेतलं म्हणजे आजचं लेक्चर जे आहे ते लेक्चर होणार नाही असं होईल का? तर तसं होणार नाही. तर हे 30 नंबरचं लेक्चर स्वतंत्र रेकॉर्ड करून तुमच्यासाठी यूट्यूबला उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये. तर आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी आभार मानतो आणि आजचं सेशन इथंच संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.